सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत भगर आणि साबुदाण्याचा खमंग फुगलेला ढोकळा. चला तर बघूया त्यासाठी लागणारी सामग्री. 1 वाटी भगर, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 1 वाटी दही, अर्धी वाटी साबुदाणा, थोडंसं कोथिंबीर, आवडीनुसार आलं. सर्वप्रथम भगर आणि साबुदाणा मिक्सरमध्ये नीट बारीक करून घ्या. आता आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. त्यासाठी बारीक केलेले भगरीचं पीठ, बारीक केलेलं साबुदाण्याचं पीठ एका भांड्यात ओतून घेऊ. त्यामध्ये 1 वाटी दही त्यामध्ये टाकू. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बारीक केलेले 1 चम्मच मिरची. आता सर्व बॅटर मिक्स करून घेऊत. लक्षात घ्या, आपल्याला थोड्या प्रमाणात बॅटरमध्ये पाणी घालायचे आहे, जेणेकरून आपलं बॅटर जास्त पातळ होणार नाही. बॅटरमध्ये परत पाणी घालून बॅटर हवं त्या प्रमाणात पातळ करून घेत आहे. ही बॅटर आता आपण 5 मिनिट असंच भिजू देऊ आणि चटणी तयार करायला घेऊ. थोडे शेंगदाणे, आलं, कोथिंबीर, मिरची, चवीनुसार मीठ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. तुम्ही त्यात तेल आणि जिऱ्याची फोडणीही देऊ शकता. आपली तिखट खमंग चटणी तयार आहे. आपल्याला आधीच गॅसवर पाणी गरम करायला एका भांड्यात ठेवायचे आहे. आता मी इथे ढोकळ्याच्या ताटाला तेल लावून घेते. भिजू घातलेल्या बॅटरमध्ये 2 चम्मच साखर, 2 चम्मच सोडा, थोडंसं तेल घालून बॅटर एकत्र करून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये सोडा पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर बॅटर तेल लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचे आहे. आता बॅटर गरम पाण्यात 10 ते 15 मिनिट झाकून शिजू देऊत. बघा किती छान आपला ढोकळा शिजलेला दिसतोय. तुम्हीही घरच्या घरी हा ढोकळा करून बघा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका.